नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत शिंदे आहे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार्मर आयडी स्वतः कशी काढायची त्या संदर्भात माहिती सांगणार आहे। ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवर सेल्फ रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे। त्या संदर्भात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल स्वरूपात फॉर्म भरून त्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला स्वतःहून फार्मर आयडी बनवण्यासाठी MHFR ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवर यायचं आहे। येथे आल्यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन ॲज फार्मर यावर क्लिक करायचं आहे। हे ऑप्शन यापूर्वी बंद होतं, परंतु आता सरकारद्वारे हे ऑप्शन ॲक्टिव्ह करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना CSC आयडी विना स्वतःहून फार्मर आयडी ही काढता येणार आहे। लॉग इन ॲज फार्मर यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला क्रिएट न्यू यूजर अकाउंट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार eKYC याचा नवीन टॅब ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आधार रजिस्टर मोबाईलवर एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला एंटर OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर ॲग्रीस्टॅकचं एक नवीन पेज उघडेल। यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण माहिती ही दाखवली जाईल आणि नंतर ॲग्रीस्टॅक पोर्टल सोबत तुम्हाला तुमचा कोणता नंबर लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। नंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला टाकून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। एकदा का मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला की त्यानंतर तुम्हाला ॲग्रीस्टॅक प्रोफाईलचा पासवर्ड हा सेट करायचा आहे। या ठिकाणी पासवर्डमध्ये तुम्हाला अक्षर, स्पेशल सिम्बॉल आणि आकडे या 3 प्रकारचं व्हेरिएशन तुम्हाला वापरता येणार आहे। या ठिकाणी मी दिलीप @1954 हा पासवर्ड वापरतो आहे। सेट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्हीमध्ये सारखाच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि नंतर क्रिएट माय अकाउंट यावर क्लिक करायचं आहे। नंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होईल आणि ॲग्रीस्टॅकमध्ये तुमची प्रोफाईल ही क्रिएट होईल। त्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्ही ॲग्रीस्टॅक लॉग इन येथे रिडायरेक्ट व्हाल। तेथे तुम्हाला युजरनेममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली आता जो आपण पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्ही OTPद्वारे देखील लॉग इन करू शकता। तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। यामध्ये फक्त तुम्हाला पासवर्डच्या जागी OTP टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो बरोबर टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। एकदा लॉग इन केलं की नंतर तुम्ही ॲग्रीस्टॅकच्या होम पेजवर याल। नंतर शेतकऱ्याची माहिती आणि eKYC या ठिकाणी दिसेल। त्यानंतर फार्मर आयडी बनवण्यासाठी तुम्हाला रजिस्टर ॲज फार्मर या बटनावर क्लिक करायचं आहे। मग त्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि नंतर तिथे तुम्हाला मोबाईल चेंज कन्फर्मेशन हे येईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे आणि जर तोच मोबाईल नंबर राहू द्यायचा असेल तर तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे। नंतर तुमचा फार्मर आयडीचा फॉर्म हा ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला फार्मर डिटेल्समध्ये शेतकऱ्यांचं पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं आहे। या ठिकाणी नेम मॅच स्कोर हा ग्रीन असणे आवश्यक आहे। नंतर कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला शेतकऱ्याची कास्ट ही निवडायची आहे। पुढे फार्मर आयडेंटिफायर टाईपमध्ये SO म्हणजे सन ऑफ हे निवडायचं आहे। नंतर शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव आयडेंटिफायर नेममध्ये टाकायचं आहे। कधीकधी या प्रकारचा एरर येतो। या ठिकाणी इंग्लिशमध्ये नेम आलेलं नाही आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे। या प्रकारे देखील तुम्ही आयडेंटिफायर नेम टाकू शकता आणि त्यानंतर न्यू बिझनेसमध्ये नो हे सिलेक्ट करायचं आहे आणि मग रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये तुमचा पत्ता आधारप्रमाणे टाकायचा आहे। या ठिकाणी ॲड्रेस आधारप्रमाणे फेच झालेला आहे, तो तुम्हाला फक्त लोकल लँग्वेज म्हणजेच मराठीमध्ये टाकायचा आहे। नंतर पुढे लँड होल्डर डिटेल्स यामध्ये फार्मर टाईप ओनर असं निवडायचं आहे। म्हणजेच तुमच्या नावे जर जमीन असेल तर तुम्हाला ओनर असं निवडायचं आहे। नंतर ॲक्युपेशन डिटेल्समध्ये ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर यावर टिकमार्क करायचं आहे। मग फेच लँड डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फेच लँड डिटेल्स याचा एक पॉपअप विंडो येईल। त्यामध्ये तुमची शेती कोणत्या जिल्ह्यात आहे, तालुका कोणता आहे आणि गाव कोणतं आहे हे सिलेक्ट करायचं आहे। शेतीचा ॲड्रेस बरोबर टाकला की त्यानंतर खासरा नंबर या ठिकाणी
तुमचा गट नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुमचे जे सर्व काही गट नंबर आहेत ते तुम्हाला एक एक करून सिलेक्ट करायचे आहेत आणि नंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे. मग नंतर व्हेरीफाय ऑल लँड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची शेती तुमच्या आधारला लिंक होईल. मग पुढे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी बघा सोशल रजिस्ट्री डिटेल्स हे नवीन ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही काही टाकलं नाही तरी चालतं. मग पुढे तुम्हाला डिपार्टमेंट अप्रूव्हल या ठिकाणी रेव्हेन्यू यावर क्लिक करायचं आहे. मग खाली फार्मर कन्सेंट यावर टिकमार्क करायचं आहे आणि नंतर पूर्ण फॉर्म एकदा रीचेक करायचं आहे. काही चुकलं असेल तर ते बरोबर करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा खाली स्क्रोल करायचं आहे आणि शेवटी सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर ई सायन्सचा एक पॉपअप विंडो येईल. मग तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. मग पुढे अजून एक टॅब उघडेल. त्यामध्ये तुम्हाला आय हेअरबाय ऑथोराईज यावर टिक करायचं आहे आणि खाली VID आधार या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि मग तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला एंटर OTP या ठिकाणी टाकून OTP व्हेरीफाय करायचा आहे आणि मग थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर तुमचा फार्मर IDचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होईल. मग अशा प्रकारे फार्मर एनरोलमेंट ID ही जनरेट होईल. नंतर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड PDF यावर क्लिक करून तुमची पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंटआउट देखील काढू शकता. एकदा का पावती डाउनलोड केली की त्यानंतर त्याच्या बाजूला जे जनरेट अन्नदाता कार्ड आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मग असा एक पॉपअप येईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतीचा ॲड्रेस हा टाकायचा आहे आणि नंतर जनरेट अन्नदाता कार्ड यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची फार्मर ID ही जनरेट करू शकता. बघा मित्रांनो, आपण आताच हा फॉर्म भरला आहे. त्यामुळे आता सध्या जनरेट अन्नदाता कार्ड हे ॲक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे सध्या आपण फार्मर ID कार्ड हे जनरेट करू शकत नाही आहेत. एकदा का तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला आणि फार्मर ID आली की त्यानंतर सरकारद्वारे एक अपडेट येईल आणि मग तुम्हाला अन्नदाता कार्ड म्हणजेच फार्मर ID कार्ड डाउनलोड करता येणार आहे. याच ठिकाणी मी तुम्हाला याचं स्टेटस कसं पाहायचं याची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा डाव्या बाजूला चेक एनरोलमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या समोर तुमच्या फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी बघा पेंडिंग असं दाखवत आहे. या पेंडिंगच्या जागी एकदा का अप्रूव्हल आलं की त्यानंतर तुम्हाला तुमची फार्मर ID ही भेटणार आहे. त्यासोबतच बघा जर फॉर्म भरत असताना काही चुकलं असेल तर ते तुम्ही अपडेट देखील करू शकणार आहात. यासाठी आता नवीन ऑप्शन हे ॲड करण्यात आलेले आहेत. यामध्ये मोबाईल नंबर किंवा लँड डिटेल्स तुम्ही अपडेट करू शकणार आहात. या ठिकाणी अपडेट माय इन्फॉर्मेशन यावर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची आहे. सध्या फार्मर IDचं अप्रूव्हल काही दिवसातच होत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तर मित्रांनो, फार्मर ID स्वतः कशी बनवायची त्या संदर्भात ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.